नमस्कार, स्वागत आहे तुमचं सिम्पली मराठीमध्ये, जिथे मी तुमच्यासाठी घेऊन येत असते घर आणि किचन रिलेटेड खूपच उपयुक्त अशा काही टिप्स अँड ट्रिक्स, जी आपली रोजची काही अवघड वाटणारी कामे सोपी करण्यात मदत करतात. आजच्या या व्हिडिओतसुद्धा मी खूपच उपयुक्त अशा काही टिप्स घेऊन आलेली आहे. मला आशा आहे की आपल्या इतर व्हिडिओप्रमाणे आजचा हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्कीच उपयोगाचा ठरेल. चला तर थोडाही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. आजची आपली पहिली टिप आहे शर्ट किंवा टी शर्टची घडी एकसारखी आणि पटकन घालता यावी यासाठी. घरात जर लहान मुलं असतील त्यांना जर शर्ट किंवा टी शर्टची घडी व्यवस्थित घालता येत नसेल तर ही सोपी ट्रिक त्यांनासुद्धा तुम्ही नक्की शिकवा. पहा, एकदा जर पाहिलं तर मुलंसुद्धा स्वतःच्या कपड्यांची घडी स्वतःच घालू लागतील आणि हेच कपडे एकदा घडी घातल्यानंतर एकसारखेही दिसतात, जे आपल्या वॉर्डरोबमध्ये दिसायलासुद्धा छान ऑर्गनाइज वाटतात. तर पहा, त्यासाठी इथे मी एक लहान मुलाचा टी शर्ट घेतलेला आहे. सगळ्यात आधी इथे मी एक वही घेतली आहे. ही वही आपल्याला कॉलरच्या भागाला अशी ठेवायची आहे आणि त्यानंतर शर्टच्या या दोन्ही बाजू आपल्याला वहीवरती अशा फोल्ड करायच्या आहेत. मी सांगण्यापेक्षा तुम्ही जर व्हिडिओत पाहिलं तर तुम्हाला अगदी पटकन कळेल. पहिली स्लीव्सची बाजू आहे ती फोल्ड केली, अगदी त्याचप्रमाणे दुसरीसुद्धा शर्टची ही स्लीव्सची बाजू आपण फोल्ड केली आणि यानंतर आता जिथे वहीचं शेवटचं टोक संपतं अगदी तिथेच शर्टचा हा खालचा भागसुद्धा आपल्याला फोल्ड करायचा आहे. आता तुम्ही पाहाल अगदी एकसारखी या टी शर्टची घडी झालेली आहे आणि आता घडी करून झाल्यानंतर यामध्ये असलेली वही आपल्याला काढून घ्यायची आहे. आता याच वहीच्या मदतीने इतरसुद्धा शर्ट टी शर्टच्या घड्या तुम्ही अगदी सहज घालू शकता. याच्या मदतीने एकसारख्या घड्या होतील, ज्या आपल्या वॉर्डरोबमध्ये दिसायलासुद्धा छान आणि ऑर्गनाइज दिसतील. तर घरातील लहान मुलांना कपड्यांच्या घड्या घालवायचं जर शिकवायचं असेल तर त्यासाठी वहीची अशी मदत तुम्ही नक्की घ्या. मुलांना त्यामुळे काम करायलासुद्धा आनंद होतो. आपली पुढची ट्रिक आहे या छत्रीविषयी. तर पहा, छत्री काम झाल्यानंतर व्यवस्थित फोल्ड करण्यासाठी या छत्रीला बऱ्यापैकी असं एक हुक दिलेलं असतं, जे या छत्रीला तुम्हाला दिसतंय की हे छान व्यवस्थित आहे, त्यामुळे याच्या मदतीने छत्री आपण छान फोल्ड केलेली आहे. बऱ्याचशा छत्र्यांचं हे जे हुक आहे, जो बेल्ट आहे, तो तुटलेला असतो आणि मग अशा वेळेस या छत्रांना आपल्याला प्रॉपर रॅप करून काही ठेवता येत नाही. ही छत्री अशीच राहते, जी बराच वेळ पसारासुद्धा करते, इतर वस्तूंमध्ये अडकते सुद्धा. मग अशा वेळेस आपण काय करू शकतो, तर पहा, माझ्याकडे ही जी छत्री आहे त्याची हे जे हुक आहे म्हणजे जे बेल्ट आहे तो तुटलेला आहे आणि ही छत्री छान ऑर्गनाइज एका जागी व्यवस्थित राहावी यासाठी इथे मी जुन्या मेटलच्या ज्या बांगड्या असतात त्याचा वापर करणार आहे. बऱ्यापैकी रंग या मेटलच्या बांगड्यांचा गेलेला आहे आणि त्या सध्या मी काही वापरत नाही, त्यामुळे या बांगड्यांचा वापर आपण इथे करणार आहोत. फोल्ड केलेल्या या छत्रीवरती अशी ही बांगडी आपल्याला लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही मेटलची असल्यामुळे सहज वाकते सुद्धा, म्हणून छत्रीच्या साईजची ही थोडीशी प्रेस करून बांगडी आपल्याला थोडी वाकून घ्यायची आहे. अर्थातच याऐवजी तुम्ही एखादा रबर बँड, एखादी लेस वगैरे सुद्धा बांधू शकता, परंतु घरात जर अशा मेटलच्या बांगड्या पडून असतील ज्या आपण वापरत नाही तर त्याचा वापर तुम्ही अशा प्रकारे छत्री फोल्ड करण्यासाठी वापरू शकता, ज्यामुळे एकसारखी छत्री फोल्ड होईल, जास्त पसाराही वाटणार नाही आणि दिसायलासुद्धा छान होईल. जुन्या बांगड्यांचा आपला चांगला वापरही होईल. बराच वेळ आपण पाहतो की अगदी गडबडीमध्ये आपल्याला एखादा एन्व्हलप किंवा एखादं फाटलेलं पान किंवा एखादं पेज चिटकवायचं असतं आणि बराच वेळ आपल्या घरामध्ये हे चिटकवण्यासाठी एखादं फेविकॉल, ग्लू वगैरे काहीही अवेलेबल नसतं किंवा शिल्लक नसतं. मग अशा वेळेस हे पान किंवा एन्व्हलप चिटकवण्यासाठी तुम्ही एक छान जुगाडू ट्रिक करू शकता. तर इथे कुठलंही ग्लू न वापरता प्रत्येक घरामध्ये असलेली सफेद टूथपेस्ट आपल्याला हवी आहे. तर पहा, कुठलीही सफेद टूथपेस्ट घ्या, एन्व्हलपवरती ती अशी एकसारखी पसरून घ्या आणि याच्या मदतीने हा एन्व्हलप तुम्ही चिटकून घ्या. तर तुम्ही पाहाल फक्त या सफेद टूथपेस्टच्या मदतीने हे एन्व्हलप छान चिटकलं जाईल. जोपर्यंत तुम्ही प्रॉपर हे ओढून काढत नाही तोपर्यंत हे अजिबात निघणार नाही. फक्त एन्व्हलपच नाही तर इथे सफेद टूथपेस्टच्या मदतीने मी वहीचं पानसुद्धा तुम्हाला चिटकून दाखवते. तर तुम्ही पाहाल वहीच्या एका टोकाला मी हा कोलगेटचा जो लेअर आहे तो लावून घेतला, पान फोल्ड करून व्यवस्थित प्रेस करून चिटकून घेतलं तर अगदी छान आणि अगदी घट्ट असं हे चिटकून सुद्धा बसलंय. तर एमर्जन्सीला जर आपल्याकडे ग्लू, फेविकॉल वगैरे काही नसेल आणि तुम्हाला जर एखादं पान, एन्व्हलप वगैरे काही चिटकवायचं असेल तर अशा वेळेस कोलगेटचा वापर तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला ही ट्रिक नक्कीच उपयोगाची ठरेल.
आपली पुढची ट्रिक आहे सुईमध्ये धागा होण्याविषयी। बऱ्याच जणांना अगदी बारीक अशा सुईमध्ये धागा होणं अगदी अवघड वाटतं, किचकट वाटतं। तर हेच अवघड काम आज आपण सोपं करणार आहोत, ज्यामुळे अगदी लहान सुईमध्ये सुद्धा धागा अगदी सहज ओवला जाऊ शकतो। आणि यासाठी आपल्याला लागणार आहे घरामध्ये असलेली एखादी जुनी चावी। बऱ्याचशा चाव्या आपल्याकडे अशा शिल्लक असतात ज्या आपण काही कारणामुळे वापरत नाहीत आणि अगदी वर्षानुवर्ष या चाव्या अशाच घरात पडून असतात। तर त्यातलीच एक जुनी चावी मी घेतलेली आहे। यासोबतच जर आपल्या घरामध्ये अशी एखादी जुनी वायर असेल तर त्याचा छोटासा तुकडा तुम्ही कट करा। कट केल्यानंतर यात अगदी पातळ अशी तार आपल्याला मिळेल। तर यातलीच एखादी पातळ तार आपल्याला हवी आहे। तुमच्याकडे जर अशी एखादी पातळ वायर किंवा तार नसेल तर याऐवजी घरामध्ये आजकाल असे फायबरचे झाडू असतात, त्यातलीच एखादी स्टिक काढून ती सुद्धा तुम्ही वापरू शकता। तर पहा, माझ्याकडे एक जुनी वायर होती, त्यातली एक पातळ अशी तार मी अशी फोल्ड करून घेतलेली आहे। आता ही फोल्ड केलेली ही जी तार आहे ती आपल्याला चावीच्या अशा पुढच्या टोकाला एखाद्या सेलोटेपच्या मदतीने अशी चिटकवून घ्यायची आहे। ही जी चावी आहे ती मी या जुन्या चाव्यांपासून किंवा किचनपासून सेपरेट केलेली नाही। ही जर सेपरेट केली तर हरवायची शक्यता असते, त्यामुळे इतर चाव्यांसोबत ही तार लावलेली चावी सुद्धा मी अशीच ठेवलेली आहे। म्हणजे ज्यावेळेस आपल्याला सुईमध्ये धागा ओवायचा असेल त्यावेळेस किचनलाच लावलेली ही चावी आपल्याला अगदी पटकन सापडेल। तर पहा, सेलोटेपच्या मदतीने आपण ही तार तर चिटकून घेतली। यानंतर तारेचं जे पुढचं टोक आहे ते आपल्याला असं प्रेस करून टोकदार करायचं आहे आणि यामधून अगदी सुईचं जे बारीक होल आहे ते आपल्याला असं काढून घ्यायचं आहे। तर पहा, हे काही आता असं दिसतंय। यानंतर या सुईमध्ये जो धागा आपल्याला ओवायचा आहे तो धागा घ्यायचा आहे आणि या तारेमधून तो असा बाहेर काढायचा आहे। तारेमध्ये ओलेला हा धागा बऱ्यापैकी बाहेर ओढून घ्या आणि आता यानंतर या तारेमध्ये ओलेली ही जी सुई आहे ती आपल्याला अशी ओढून काढायची आहे, जी फक्त तारेमधूनच नाही तर या धाग्यामधून सुद्धा अगदी सहज बाहेर येते। अशा प्रकारे तुम्ही पाहिलत की या एका जुन्या चावीच्या मदतीने अगदी बारीक सुईमध्ये सुद्धा धागा होणं आपलं किती सोपं झालंय। जुन्या चावीचा सुद्धा छान उपयोग झाला आणि सुईमध्ये धागा होण्याचं हे अगदी अवघड आणि किचकट काम आपलं सोपं झालेलं आहे। तर सुईमध्ये धागा होण्यासाठी चावीचा हा असा उपयोग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। ही ट्रिक जशी तुम्हाला उपयोगाची ठरली आहे तशी तुमच्या मित्रपरिवारांना सुद्धा उपयोगी ठरावी, यासाठी ही ट्रिक त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। आजच्या या व्हिडिओत मी शेअर केलेल्या टिप्सपैकी कुठली टिप्स तुम्हाला नवीन आणि उपयोगाची वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। आजचा हा व्हिडिओ आणि माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा, हे अगदी फ्री आहे। सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे ते सुद्धा नक्की प्रेस करा, जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन आणि असा उपयोगी व्हिडिओ अपलोड करेल तो सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही।